नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टीईटी 2025 चा अंतिम निकाल येणं अजूनही बाकीच आहे. या संदर्भात पुढारी न्यूजपेपरला आलेली महत्त्वाची बातमी तुम्हाला इथे सांगतोय आणि याचबरोबर दोन महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं पण तुम्हाला देतोय. चुकीच्या प्रश्नांबाबत कसा निकाल लावला जाईल आणि 82 मार्क पडणाऱ्या कॅटेगरीच्या उमेदवारांना इथे पात्र ठरवण्यात येईल का, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तिकडे जाण्यापूर्वी तुम्हाला सांगू इच्छितो की इग्नाइट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती तुम्हाला लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच नव्याने चालू होते. द्रोणा 9.0 चालू होणारे बॅच आहे 20 फेब्रुवारी 2026 पासून. जुने विद्यार्थी असाल त्यांना कुपन कोड वापरायचा आहे, 50% डिस्काउंट घ्यायचा आहे. जर तुम्हाला रेकॉर्डेड बॅच हवी असेल तर रेकॉर्ड बॅच सुद्धा आपल्याकडे पेपर 1 पेपर 2 दोघांची अवेलेबल आहे, एकत्रित अवेलेबल आहे. यामध्ये सुद्धा तुम्हाला हा कुपन कोड वापरला तर 50% डिस्काउंट मिळणार. बॅच आणि ॲप डाउनलोड करा, हवी ती बॅच लगेच परचेस करा. खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेले आहे. आता जाऊया महत्त्वाच्या मुद्द्याकडे. पुढारी न्यूजपेपरने ही बातमी दिली 1 फेब्रुवारी 2026 ला, ज्यात त्यांनी सांगितलं 4,75,000 उमेदवारांनी इथे फॉर्म भरले होते आणि आता अंतिम निकाल लागणारे 3 फेब्रुवारीला आणि उत्तर नीतीमध्ये टक्का वाढणार आहे, जो की लास्ट टाइम पर्यंत टीईटी पासिंग रेट जो होता तो 3 ते 4% होता. आता हा जवळपास 10 ते 15% जाण्याची शक्यता असणार आहे. या न्यूजपेपरने अजून एक महत्त्वाची बातमी आपल्याला दिली आहे. 3 तारखेला म्हणजे आजच्या डेटला संध्याकाळपर्यंत निकाल लागून जाईलच, पण यामध्ये 2 प्रश्न पण त्यांनी कव्हर केले. त्यामध्ये पहिला प्रश्न, विद्यार्थ्यांची मागणी होती की सीटीटीच्या अगोदर टीईटीचा निकाल लागला गेला पाहिजे, जेणेकरून 7 आणि 8 तारखेला सीटीटी होणार आहे. त्याच्या अगोदर काही उमेदवार काही शिक्षक जर इथे पात्र झाले तर त्या एक्झाम त्यांना द्यायची गरज पडणार नाही. दुसरा मुद्दा की प्रश्नपत्रिकेमध्ये काही प्रश्न चुकले होते, ह्या चुकल्यामुळे कसा निकाल लावला जाणार आहे, तर चुकीचे प्रश्न वगळून उरलेले प्रश्न कन्सिडर करून त्याचे मार्क कन्सिडर करून तुमचा निकाल लावला जाणार आहे. आणि तिसरा मुद्दा, ज्यांना 82 मार्क पडलेले आहेत त्यांना पात्र ठरवणार का, तर यस असे कॅटेगरीचे उमेदवार त्यांना पात्र ठरवणार. पण जर प्रश्न वजा झाले, चुकीचे प्रश्न वजा केले तर कदाचित 81 वाला सुद्धा इथे पात्र होऊ शकतो. आता पेपर मधले चुकीचे मार्क यांच्याबद्दल काय करणार. सपोज 150 प्रश्नांपैकी एक प्रश्न जर चुकीचा असेल तर एक प्रश्न वजा करून 149 मार्क 149 प्रश्नांवरती 55% कॅटेगरीच्या उमेदवारांसाठी कन्सिडर केले जाईल आणि ओपनच्या विद्यार्थ्यांना 149च्या 60% ओपनच्या विद्यार्थ्यांना इथे मार्क कन्सिडर केले जातील. आता त्या प्रश्नांमधले त्या पेपरमधले किती प्रश्न चुकीचे त्याच्यावर डिपेंड आहे. 2 प्रश्न जर चुकीचे आले तर 150 मधून 2 वजा करून 148च्या अगेन्स्ट 55 आणि 60% कन्सिडर केले जाणार आहे. हा एक महत्त्वाचा मुद्दा. दुसरा महत्त्वाचा मुद्दा, 82 मार्क वाले पात्र होणार का. जर 150 मार्क कन्सिडर केले, 150 प्रश्न 150 मार्क कन्सिडर केले, काही चुकीचे नसेल प्रश्न, तर 82 मार्कांच्या विद्यार्थ्यांना इथे पात्र म्हणून घोषित करण्यात येईल किंवा पात्रतेचं सर्टिफिकेट मिळणार आहे, काळजी करू नका. सो दोन्ही प्रश्नांची उत्तर त्यांनी त्यांच्या या न्यूजमध्ये पण दिलेली आहे. आज संध्याकाळपर्यंत हे निकाल लागणारच आहे. सो ते निकाल आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा, आमच्या टीमला कळवा आणि तुमच्या माहिती जर कोणी विद्यार्थी असेल त्यांना सांगा की टीईटीची नवीन बॅच होते 20 फेब्रुवारी पासून. सेपरेट बॅचेस पण अवेलेबल आहे. लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच आहे द्रोणा 9.0 ची. प्लस तुम्हाला रेकॉर्ड बॅच हवी असेल तर रेकॉर्डेड बॅच सुद्धा तुम्हाला इथे अवेलेबल असणार आहे. जुने विद्यार्थी असेल त्यांना हा कुपन कोड वापरायचा आहे. दोन्ही बॅचेसमध्ये 50% डिस्काउंट घ्यायचा आहे. खाली डिस्क्रिप्शन मध्ये बॅच आणि ॲपची लिंक दिलेली आहे. कॉन्टॅक्ट नंबर पण दिला आहे, तुम्ही ॲप डाउनलोड करू शकता, हवी ती बॅच परचेस करू शकता. शंका असेल ह्या नंबरला एक कॉल करू शकता. सो विद्यार्थी मित्रांनो, वेट करूया, संध्याकाळपर्यंत निकाल लागेल. निकाल आमच्यापर्यंत नक्की कळवा. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.